नमस्कार मित्रांनो आणि खास करून मैत्रिणींनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे एचपीव्ही प्रतिबंधात्मक लस. एचपीव्ही प्रतिबंधात्मक लसीलाच एचपीव्ही वॅक्सीन असेही म्हणतात. आता एचपीव्ही वॅक्सीन म्हणजे काय? तर सर्व्हायकल, एनल, वजायनल आणि वल्वल यांसारख्या ठिकाणी होणाऱ्या कर्करोगापासून संरक्षण देणारी लस. अजून सोप्या भाषेत सांगायचे झाले तर गर्भाशय मुखाच्या ठिकाणी होणाऱ्या 90% कर्करोगापासून संरक्षण देणारी लस म्हणजेच एचपीव्ही वॅक्सीन असे. गर्भाशय मुखाशी होणारा कॅन्सर म्हणजेच गर्भपिशवीच्या तोंडाशी होणारा कॅन्सर यालाच सर्व्हायकल कॅन्सर असे म्हणतात. हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे पुढे समजण्यास आपल्याला सोपे जाईल. आता एचपीव्ही व्हायरस म्हणजे काय? तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा अशा विषाणूंचा समूह आहे की जो जनेंद्रियांच्या ठिकाणी होणारी चामखीळ आणि कॅन्सर तयार करतो. आता ह्या विषाणूंचे काही बदललेले स्वरूप असते, जसे की 16, 18 याला स्ट्रेन असे म्हणतात, परंतु हे स्वरूप अतिशय धोकादायक, घातक किंवा विकृत असते. आता आपण पाहू एचपीव्ही वॅक्सीनचे 3 प्रकार. नंबर 1, गार्डासिल 4. हे वॅक्सीन जनेंद्रियाच्या ठिकाणी होणारी चामखीळ आणि सर्व्हायकल कॅन्सर यांच्या विरुद्ध संरक्षण देणारी लस आहे. नंबर 2, गार्डासिल 9. ही एचपीव्ही व्हायरसच्या 9 प्रकारच्या स्ट्रेनच्या विरुद्धात संरक्षण देणारी लस आहे. हे एक अपडेटेड व्हर्जन आहे. नंबर 3, सर्व्हॅरिक्स वॅक्सीन. हे वॅक्सीन सर्व्हायकल कॅन्सर आणि एचपीव्ही व्हायरसच्या सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे 16 आणि 18 स्ट्रेनच्या विरुद्धात संरक्षण देणारी लस आहे. आता आपण बघू हे वॅक्सीन कोणी घ्यावे आणि त्याचा वयोगट काय आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ज्या स्त्रियांचे वय 9 वर्षे आणि 45 वयोगट या दरम्यान आहे त्या सर्व स्त्रियांनी हे वॅक्सीन घ्यावे. आता ज्या स्त्रियांचे वय 9 वर्षे ते 14 वर्ष या वयोगटामध्ये आहे अशा सर्व मुलींना ह्या वॅक्सीनचे 2च डोस पुरेसे आहे. आणि ज्या मुलींचे वय 15 वर्षापासून चालू होते ते वयोगट 45 वर्षे या दरम्यानच्या सर्व स्त्रियांनी या वॅक्सीनचे 3 डोस घेणे गरजेचे असते. आता 3 डोस म्हणजे काय? तर 0, 1 आणि 6. म्हणजेच जर आज आपण हे वॅक्सीन घेतले तर 1 महिन्याच्या अंतरानंतर दुसरे वॅक्सीन आणि 6 महिन्याच्या अंतरानंतर तिसरे वॅक्सीन असे या वॅक्सीनचे स्वरूप आहे. आता एक महत्वाची बाब म्हणजे ज्या स्त्रियांचे लग्न झाले आहे, ज्या स्त्रिया प्रेग्नेंट आहेत आणि ज्यांची नुकतीच प्रसूती झाली आहे, त्या स्त्रियांनी हे वॅक्सीन घ्यावे का नाही घ्यावे या संदर्भातल्या सर्व गाईडलाईन्स त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात. चला तर आपण आपल्या मुलींना एचपीव्ही प्रतिबंधात्मक लस देऊया आणि त्यांचे भविष्य कर्करोग मुक्त करूया. धन्यवाद.